नमस्कार मित्रांनो, माझे नाव काजल. तर आज आपण सेक्स केल्याने पिंपल्स येतात का याबद्दल जाणून घेऊया. अनेकदा लोक सेक्सबाबत खूप संकुचित असतात. त्याचवेळी 21व्या शतकातील डिजिटायलायझेशन आणि उच्च तंत्रज्ञानाच्या युगातही असे बरेच लोक आहेत जे एकमेकांशी उघडपणे सेक्सबद्दल बोलत नाहीत आणि त्यांच्या मनात सेक्सशी संबंधित अनेक संकल्पना तयार करतात. काही गोष्टी अतिशय सामान्य आहेत, जसे सेक्स केल्याने वजन वाढते, तर सेक्स केल्याने त्वचेवर पिंपल्स दिसतात. इतरही अनेक संकल्पना वर्षानुवर्षे लोकांच्या मनात घर करून आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगतो की सेक्स केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. हे तुमच्या त्वचेसाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सेक्समुळे त्वचेवर होणाऱ्या परिणामाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती. चला तर मग त्याबद्दल थोडं सविस्तर माहिती जाणून घेऊया. सेक्सचा त्वचेवर कसा परिणाम होतो? लैंगिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने मुरूम होतात का? हे एक मोठं मिथक आहे. सेक्स केल्याने कधीच पिंपल्स होत नाहीत, पण सेक्स करताना निष्काळजीपणे केल्याने पिंपल्स आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. यासोबत लैंगिक क्रिया करताना आपण अशा काही गोष्टी करतो जे आपल्या त्वचेसाठी अजिबात आरोग्यदायी नसतात. सेक्स करताना जास्त घाम येणे आणि शरीरातून तेल बाहेर पडत असल्यामुळे मुरुमाची समस्या उद्भवू शकते, पण त्वचेच्या समस्या थेट संबंध सेक्सशी अजिबात नाही. दुसरं म्हणजे लैंगिक क्रिया करताना मसाज तेल आणि रसायने असलेली काही उत्पादने वापरणे जे तुमच्या त्वचेला सूट होत नाही. कारण जे तुम्ही मसाज तेल वापरतात तेव्हा तुमच्या आणि जोडीदाराच्या हातावरील उत्पादने तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेच्या संपर्कात येतात, जे तुमच्या त्वचेसाठी योग्य नाही. सेक्स करताना जोडीदाराच्या शरीराच्या भागाशी तुमची त्वचा घासल्याने त्वचेचे अनेक नुकसान होते. सहसा लोक प्रेम आणि आपली फिलिंग व्यक्त करण्यासाठी त्यांच्या जोडीदाराच्या हातावर, छातीवर, पाठीवर आणि बाजूंवर गाल आणि कपाळ घासतात, जे तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक असू शकते. सेक्स करताना स्वच्छतेची काळजी न घेतल्याने मुरूम आणि पिंपल्स यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. कोलेजन प्रोडक्शन बूस्ट. कोलेजन हे एक प्रकारचे प्रथिन आहे जे त्वचेसाठी खूप महत्त्वाचे आहे. वयानुसार कोलेजनची पातळी घसरायला लागते, ज्यामुळे त्वचेचे दुधाची चिन्हे दिसू लागतात. त्याचवेळी वयाच्या आधी कोलेजनच्या पातळीत घट होते, ज्याचे सर्वात मोठे कारण तणाव असू शकते. तणाव खाली राहिल्याने शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन सोडला जातो, ज्यामुळे कोलेजन उत्पादनावर परिणाम होतो. परंतु सेक्स कॉर्टिसोल हार्मोन्स कमी होतात, कारण सेक्स दरम्यान शरीर आनंदी हार्मोन्स सोडते, ज्यामुळे आपल्याला कमी ताण येतो आणि त्वचेमध्ये कोलेजनचे प्रमाण टिकून राहते. दुसरं म्हणजे सेक्समुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. दररोज पुरेशी झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते, तसंच तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. निरोगी सेक्समुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता देखील वाढते. मजबूत रोगप्रतिकारशक्ती, तणावमुक्त मन आणि आनंदी नातेसंबंध हे सर्व तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात. तिसरं म्हणजे सेक्समुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येते. ज्याप्रमाणे शारीरिक क्रिया करताना शरीरातील रक्तप्रवाह वाढतो, त्याचप्रमाणे सेक्स करताना रक्तप्रवाह वाढतो, जे आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेतात. अशा स्थितीत योग्य प्रमाणात ऑक्सिजन त्वचेपर्यंत पोहोचतो, त्यामुळे त्वचा फुगलेली किंवा सुजलेली दिसते आणि हेच ऑक्सिजन शरीरात कोलेजनची देखील निर्मिती करते. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.